मंडळी आज आता सकाळ झाली आहे आणि आता निघतोय मी. जमलं तर परत एकदा काय म्हणायचं स्वामींचं दर्शन करायचं. आता तेच बघायचं आहे की दर्शन करता येईल का, नाही तर थोडं हो का. हा आहे का तिच्या दिसते की मग आता नाश्ता करायचा आहे आणि परत स्वामींचं काय म्हणायचं समाधी मठ तो जाता बघायचं आणि आता जायचं मिरजला. हे अरे ते छान वाटते गुळत, हे खूप बरं वाटते. तर आता जरा नाश्ता करूया आपण आणि मग स्वामींचं दर्शन करू आणि मग बरं झाला जाऊया काय म्हणायचं समाधी मठाला. ओके लेट्स गो. दिसू द्या ना. ओ ग हे बघ की दिसते ना ग. लेट्स गो. ना एक उपिट्टू म्हणून एक फॅमिली रेस्टॉरंट आहे तिथं आता सगळे आलोय आम्ही नाश्ता करायला. नाव फक्त इंटरेस्टिंग वाटलेलं मग म्हणलं की उपिट्टू. येस उन्हें उत्तप्पा डोसा दिले त्यांनी. उन्हें उत्तप्पा असेल ना. काय वाटते कसं वाटतंय अक्कलकोटमध्ये. छान वाटतंय. हा गरम जरा होतंय. पाऊस पण झाला ना त्यामुळे ते एकदमच उकडत आहे. ए तुझं काय चाललंय का ए गुंडो. मंडळी इडली डोसा चटणी चला नाश्ता केलाय सगळेजण. आई ग मी व्हिडिओ घ्यायचं विसरलो. एवढा भूक लागलेली आणि खूप सुंदर इथं आहे करतात नाश्त्याचं. ओ आईस्क्रीम कुल्फी पुढं जाऊन घेऊया ना. गरमी खूप आहे त्यामुळं आईस्क्रीम घ्यावं लागेल. बरं ठीक आहे सर. आम्ही ना आता आलेलो समाधी क्षेत्राच्या इथं स्वामी समर्थांचं. आता हे आम्ही पण आता इथं आधी आलेलं नाही आहे. सार्थकने सांगितलं बाबा इथं काय काय आहे. आपण आता समाधी क्षेत्र काय बघूया. अच्छा हे आहे मंदिर इथं. ठीक आहे. हा गर्दी तर दिसते ते खतरनाक. आम्ही ना आता दर्शना आज चाललोय. मग अशी म्हणलेलं ना मंदिराचं दर्शन घेऊ आपण आता जाऊ. मंडळी आता लाईनमध्येच आहे आम्ही अजून पण इथं ना मंदिर खूप सुंदर आहे की जी लाकडीच दिसत आहे आणि दगडी असं कॉम्बिनेशन आहे. बरेच इथं लोक हे पण करतात तिथं अभिषेक किंवा काय गोष्टी चालतात. यांचं ना चोळापा महाराज म्हणून आहे त्यांचं इथे घर वाडा या साईडला आहे की जी त्यांची इथं हे स्वामी समर्थांचं समाधी इथं ना. हा मग चोळापा महाराज कोण आहे. त्यांचे भक्त होते. अच्छा ठीक आहे म्हणजे गर्दी बघ इथं आम्ही होतो. लगेच खरं दर्शन झालं सोडा. आपण आता जाऊया. चला गाव कुठलं पहिल्यापासून गाव छोटंच असणार ना हे. कुलबी आणि मस्त वेगळे अक्कलकोटचं दर्शन झालं. सार्थक आमचा पूर्ण टूर गाईडच बनलेला. मस्त पैकी सगळ्या काही मस्त गोष्टी दाखवला अक्कलकोट मधल्या. माहितच नव्हतं एक मंदिर सोडून पण बाकी गोष्टी आहेत ते. धन्यवाद सार्थक. आता आम्ही सगळे चाललोय सोलापूरला आणि मग तिथून पुढे सगळे आपापल्या मार्गे लागतील. लेट्स गो. आम्ही आता सोलापूर स्टँडला पोहोचलोय. म्हणजेच काय झालेलं आता आमचे सासरे आणि मामा आणि सासरे आमचे आणि मामा जाणार आहेत गावी त्यांच्या मिरजगावला. आज त्यांना इथं स्टँडला आम्ही सोडणार आहे आणि आता जाणार आहे आम्ही मिरजला पुढं. परत सार्थक धन्यवाद. चला डॅडी. पाणी बॉटल घेतली ना. आता तुम्ही बघितलं सोलापूर स्टँडला आमच्या मामाला जिजाच्या मामाला डॅडीला ते सगळे तिकडं मिरज गावकडे गेलेत. आता आम्ही इकडं मिरजकडे चाललोय. पुणे टू मिरज यायचं म्हटलं तर खूप लांब असं म्हणते ती. सोलापूर पासून मिरज तसंच जवळ आहे. किती 2-2.5 तासांचा रस्ता आहे. आता 11:20 झालेत तर 2-2.5 पर्यंत पोहोचतो आम्ही. आता जाऊ मिरज. ओके लेट्स गो. कृष्ण नाही आहे. हो नाही आहे आमचं बाळ नाही आहे. कोल्हापूरला गेलाय तो. हो आता सोलापूरमध्ये पूर असं आहे का ते. सोलापूर कोल्हापूर पंढरपूर सगळे पूर करून आलोय आपण. आता पाऊस पण एवढा होतोय का पूरच येतो का काय झालंय. एवढा पाऊस सगळं होतोय. हो वातावरण खरं जरासं दमटच झालंय त्यामुळे ना इतकं हो घाम येतोय घाम. म्हणजे
म्हणजे कसं उकडत आहे पण असं ते घाम मला उकडत आहे का ह्युमिड झालंय सगळं वातावरण. ते उकडून बाजूला बाबा 2 दिवस की नाही खरंच की नको झाला नको नको हुआ बाय बाय. ऑरेंज ज्यूस आहे ऑरेंज. ए मँगो पण इथं फोटो लावलाय मँगो मँगो आहे तो. ओके A few moments later. आम्ही आता जस्ट मिरज मध्येच पोहोचलोय आणि आता आमचं काही सिटीत घर नाही, आमचं असं मिरजेच्या बाहेरच गावाबाहेरच घर आहे आमचं. आता तिकडे जायचं आहे घरी. ओ माय गॉड बस आली लेट्स गो टू मिरज. राईट टर्न घेतला. हो येस मिरज मध्ये आमची कॉलनी आहे तिथे आता घरी जाऊया आपण. चलो आवाज दे ना आजोबांना. आम्हाला आता इथं मुंगूस दिसलेलं बघितलं. असते पावसाळ्यात असते. गेला आता ते तिकडं. आता पाऊस झाला होतोय ना सारखं त्यामुळे जरा येत असणार. हे घ्या. पावा बाहेर गेलेत काय? बर ठीक आहे. कसं लाजा लागली. हा कोण येईल असं वाटलं कोणच नाही. चला आमचे बाबा एका भजनासाठी गेलेले म्हणजे वारकरी आहेत माझे बाबा त्यासाठी ते गेलेले कराडला. मग आता ते जस्ट त्यांना तर सोडले तिकडे त्यांनी आणि आता बाबा आले. 5 hours later. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरी. कसं आता मुंगीच भरत होतो. ते कुल्फीची ठिकाण काय विशेष पोलीस पर्यंत होता. आम्ही आलो आणि कोणच नाही म्हणजे आई होती फक्त. बाबा कुठे गेले? भजनाला कसं झालं छान झालं. किती वाजता आलाय तुम्ही? 2 करेक्ट 2 वाजता आलो. एवढा वेळ जून झोपलं तू झोपले आवडी घ्या आपण आता काढायची सकाळी. चला चला आवरूया. 1 hour later. अरे मला पण बसू द्या. मंडळी आमचं आता ठरलेलं कंपल्सरी डीमार्टची भेट आव्हाना घेऊन पहिला जायचं हो की नाही का कृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला आता जाऊया आणि आपण डीमार्टला भेट देऊ परत एकदा. थँक्यू. हॅपी बर्थडे. आय बरोबर आजोबा हॅपी बर्थडे. अरे वाव मंडळी आता लास्ट टाइम तुम्ही पण बघितलं असेल आम्ही आलेलो मिरजला जेव्हा आलेलो तेव्हा डीमार्टला आलेलो. पुन्हा एकदा आमचं जिजाचं काय जिजाला प्रॉमिस केलं असतं आमच्या भावानी डीमार्टला जाऊ आणि काय तर आणू. मेकअप आर्टिस्ट म्हटलेले की आईस्क्रीम बनवूया. मग त्या हिशोबाने थोडं जे आम्ही आईस्क्रीम पुण्याला बनवलेलं ते म्हटलं की इथं बनवूया. मग थोडं मटेरियल इथून आणायचं होतं सामान थोडं घ्यायचं आणि जायचं. हो मंडळी जी थोडी सामान होतं ते आमचं घ्यायचं चाललंय. हे नको का बस बाम घेते आपल्या शेजारी खजूर बाम राहतात आमच्या इथं. आणि काय म्हणायचं खजूर काय काय घेतलं सांग ना पिलू. खजूर फरसाण आणि बदाम का. चल पण आम्ही ना रजिजाला थोडंसं स्टेशनरी घ्यायचं होतं पेंटिंगसाठी. आता आठवडाभर ती आहे मिरजमध्येच पेंटिंग जरा करत मग ती थोडे अभ्यास करत ती राहील. म्हणून जरा एक थोडंसं पेंटिंगचं असतं इथं ते घेऊया आपण. बघ ना कुठलं हवं का
हा ते आता कोणता छोटे छोटे हा हे वरचं सेम आहे का? हा बाकी हे दोन्ही वेगवेगळे आहे. यापैकी कुठला हवं बघ. माझी मला बघू द्या. 3 आहेत, 3 प्रकार आहेत. तर म्हणजे नवनीतनंच काढले बघा हे छोटे छोटे ना ड्रॉइंग बुक आहेत. आपल्याला मस्तपैकी हे बघून त्याचं आपण कलर करू शकतो. म्हणजे हे आमचं पिलू बसतं मग रंग तिनं खूप भरवलेत खरं. खूप चांगलं बरंच केलं तिनं आधी. हे होतं हे पिल्लू हे आहे दीदीचं. सेम आहे फक्त रंग वेगळा आहे डायरीचा. हा ना ब्लू आहे. मंडळी तुम्ही चूज करा मी कोणता घेऊ ते. हो बाई आता मंडळी चूज करू दे. बापरे आहे पिल्लू आहे ते ठेव ठेवा. मंडळी आता बऱ्यापैकी सगळं सामान घेतलं. थोडं सामान घेतलं. मॅडम आमच्या पनीरचं काहीतरी पराठा वगैरे बनवणार आहेत. आणि आता हे जर आईस्क्रीम कसं बनते आपण बघू. आपण जे लास्ट टाइम तुम्ही बघितलेलं आईस्क्रीम आम्ही बनवलेलं ते इथंच परत एकदा आमच्या घरी बनवून आमच्या मॅडमला द्यायचं आहे. आता आपण ते बनवू आणि 2 दिवसांनी खायला देऊ. आपण आता घरी जाऊया. मंडळी आता मस्त आमच्या सगळ्यांचं जेवण करून झालेलं. थांब तू वर ये म्हणजे मनाला बोलताय. मस्त आमच्या सगळ्यांचं जेवण करून झालेलं. आणि मगाशी पाऊस पण येऊन गेला खरं तर. मगाशी म्हणजे दुपारी सकाळी तर खूप पाऊस झालाय आपण यायच्या आधी. होय आणि दुपारी बारीक पाऊस झालाय. आणि तुम्ही जसं बघितलं डीमार्टला जाऊन आम्ही जे सामान आणलेलं ते आता सगळं भिजत घालायचं आणि ते आता मग उद्या सकाळी किंवा दुपारी वगैरे बनवायचं आणि रात्री उद्या खाता येईल आपल्याला बनवून. चालेल आम्ही खाताना दाखवतो. हो आता आम्ही एक आठवडा तर आम्ही मिरज मध्येच आहे आबांकडे म्हणजे माझ्या बाबांकडे आमच्या पिलूच्या आबांकडे 8 days. चालेल तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी बर्थडे. कोण सांगितलं तुला हे? कोणी शिकवलं हे असं? कोण शिकवलं? माझ्या मामाने शिकवलं. सार्थक भोसले. सार्थक भोसले कसं असतं ते? सार्थक भोसले STB. सार्थक भोसले. चला बाय बाय. बाय बाय.